नमस्कार प्रेक्षकांनो, वीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर भारतीय हवाई दल एअरमन मेडिकल असिस्टंटमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे एअरमन ग्रुप वाईड ट्रेड मेडिकल असिस्टंट इनटेक 02-2026। तर याची पदसंख्या दिलेली नाही। तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर 50% गुणासह 12वी उत्तीर्ण, तेही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड इंग्लिश किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण, हेही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड इंग्लिश प्लस 50% गुणांसह डिप्लोमा तसेच BSc हे फार्मसीमधून लागणार आहे। तर शारीरिक पात्रता आपण पाहूया। तर उंची हे 152.5 सेंटीमीटर, तर छाती 77 सेंटीमीटर लागणार आहे। तर वयाची अट, तर पहिले आहे मेडिकल असिस्टंट, जन्म हा 2 जुलै 2005 ते 2 जुलै 2009 दरम्यान असावा। दुसरे आहे मेडिकल असिस्टंट डिप्लोमा BSc फार्मसी, जन्म हा 2 जुलै 2000 ते 2 जुलै 2007 पर्यंत असावा। तर नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारी फी ही 550 रुपये राहणार आहे। तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे। तर आता आपण महत्त्वाची तारीख जाणून घेणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जुलै 2025 ही राहणार आहे। तर परीक्षा ही 25 सप्टेंबर 2025 रोजी असणार आहे। तर अर्ज कसा करावा, तर उमेदवाराने www.airmanselection.cdac.in वर लॉग इन करून ऑनलाईन अर्ज दाखल करावे। नंतर ऑनलाईन नोंदी दरम्यान संबंधित उमेदवाराने लागू असलेले तेव्हा खालील कागदपत्रे अपलोड करावीत। त्यामध्ये पहिले आहे की 10वी मॅट्रिक्स उत्तीर्ण प्रमाणपत्र। दुसरे आहे केंद्रीय, राज्य, केंद्रशासित प्रदेश मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून भौतिक, रसायनशास्त्र, जीवनशास्त्र आणि इंग्रजीसह इंटरमिजिएट 10+2 समतुल्य परीक्षेची गुणपत्रिका किमान 50% गुणासह किंवा एकूण 50% गुणासह इंग्रजीमध्ये उत्तीर्ण, किंवा केंद्रीय आणि केंद्रीय प्रदेश मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवनशास्त्र आणि इंग्रजी या गैर व्यावसायिक विषयाच्या 2 वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका किमान 50% गुणासह आणि एकूण 50% गुणासह इंग्रजीमध्ये। तिसरे फॉर्ममध्ये डिप्लोमा BSc उमेदवार फॉर्ममध्ये डिप्लोमा BSc ची गुणपत्रिका किमान 50% गुणासह। चौथे 10 KB ते 100 KB आकाराचे 5 आकाराचे अलीकडील रंगीत छायाचित्र हे उमेदवाराच्या छातीसमोर काळी पाटी धरून काढावी, ज्यावर त्याचे नाव आणि छायाचित्र काढल्याची तारीख स्पष्टपणे लिहिलेली असेल। त्यावर पांढऱ्या खडूने मोठ्या अक्षरात लिहिलेले असेल। छायाचित्राच्या तुलनेत वाढणारी दाढी, हेड गिअर इत्यादी दिसण्यास बदल झाल्यास स्टार ऑनलाईन परीक्षा आणि फेज IL साठी उमेदवारी रद्द होऊ शकते। पाचवे, उमेदवाराच्या डाव्या अंगठ्याचा ठसेची प्रतिमा ही 10 KB ते 100 KB पर्यंत असावी। सहावे, उमेदवाराची स्वाक्षरी प्रतिमा ही 10 KB ते 100 KB असावी। सातवे, उमेदवाराचे पालक, आई वडील पालकांची स्वाक्षरी असलेली प्रतिमा। जर उमेदवार ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेला 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर अर्ज। आता आपण सामान्य सूचना पाहणार आहोत। तर उमेदवारांसाठी सामान्य सूचना खालीलप्रमाणे आहेत। त्यामध्ये पहिले आहे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना पसंतीच्या क्रमाने स्टार ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा केंद्राचे 5 पर्याय आणि फेज 2 साठी ASHची 14 पर्याय सूचित करणे आवश्यक आहे। तथापि अर्जात नमूद केलेल्या केंद्राव्यतिरिक्त इतर कोणतेही केंद्र देण्याचा अधिकार CABC राखून ठेवते। दुसरे, परीक्षा केंद्र किंवा निवड परीक्षेची तारीख बदलण्याचा 412 विनंत्या विचारात घेतल्या जाणार नाहीत। उमेदवारांनी नियोजित तारखेच्या वेळेत नियुक्ती केलेल्या ठिकाणी हजर राहावे। त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना त्यांना गाड्या उशिरा धावण्यासह कोणत्याही आकस्मिक परिस्थितीची काळजी घ्यावी लागेल। तिसरे, दिलेल्या तारखेला आणि वेळेला परीक्षेसाठी उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांना इतर तारखेला चाचणीला सामावून घेतले जाणार नाही। चौथे, चुकून भरलेला अर्ज प्रत अपूर्ण अर्ज नाकारले जातील। पाचवे, उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या व्यवस्थेनुसार संपूर्ण कालावधीसाठी परीक्षामध्ये राहण्याची तयारी ठेवावी। कोणताही TDS स्वीकारला जाणार नाही। सहावे, उमेदवारांनी ईमेल ID प्रदान करणे आणि सक्रिय करणे आवश्यक आहे, जे संपूर्ण निवड प्रक्रिया आणि विशिष्ट प्रवेशांसाठी नाव नोंदणी पूर्ण होईपर्यंत सर्व संप्रेषणासाठी CASB द्वारे वापरले जाईल। भविष्यातील सर्व संप्रेषणासाठी ईमेल ID आणि पासवर्ड जपून ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे। सातवे, उमेदवारांनी या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून फक्त एकदाच अर्ज करावा।
8वे, जाहिरातीच्या प्रतिसादात एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्या आणि वेगवेगळे नोंदणी क्रमांक मिळवणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी नाकारली जाईल. अध्यक्ष CASB उमेदवारांच्या निवडीनुसार फेज 1 आणि फेज 2 साठी परीक्षा केंद्र देण्याचा अधिकार राखून ठेवते, जे उमेदवारांच्या निवडीनुसार असू शकते किंवा नसू शकते. 42वे, जर जाहिरातीच्या इंग्रजी आणि हिंदी इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेतील आवृत्तीमध्ये काही फरक असेल तर इंग्रजी आवृत्ती ही गृहीत धरली जाईल. 43, कोणतेही सुधारणेतील बदल अपडेट्स फक्त CASB वेब पोर्टल www.airmanselection.cdac.in वर उपलब्ध असतील आणि कोणत्याही बातमीपत्र किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कोणताही इशारा दिला जाणार नाही. सर्व उमेदवारांनी वेळोवेळी CASB चे पोर्टल पाहणे आवश्यक आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही PDF ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहायला विसरू नका. आणि काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.